कंबर कसा कोयते बिते घासून ठेवा असं प्रत्येक भाषणामध्ये म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मात्र स्वतःचाच कारखाना विकून टाकला। कवडे मोलाच्या भावात तो कारखाना गपचिप विकल्याचा आरोप आता शेतकरी करत आहेत। लाखो रुपये काही शेतकऱ्यांचे गुंतले आहेत। पंकजा मुंडे यांनी आपल्या बापाने कमवलेली संपत्ती विकून टाकली असा देखील त्यांच्यावरती आरोप होत आहे। गोपीनाथराव मुंडे यांचा आत्मा आटलेला हा साखर कारखाना आणि आता तोच साखर कारखाना पाटलांनी चालवायला घेतलाय अशी देखील खंत आता बऱ्याच मंडळींना वाटत आहे। गोपीनाथराव मुंडे हे एक शेतकरी कुटुंबातून आलेले व्यक्ती होते। त्यांनी चांगल्या चांगल्या बाजारांना कारखानदारांना टक्कर दिली आणि हाच कारखाना गोपीनाथराव मुंडेंनी एक ज्वलंत शेतकऱ्यांचं उदाहरण हे जिवंत केलं होतं। परंतु तेच आता पंकजा मुंडे यांनी हा कारखाना विकलाय। तर मंडळी, पंकजा मुंडे ह्या वारंवार सरकारला देखील विनंती करत होत्या, सर्वांनाच कारखानदाराला मदत मिळते परंतु मला कुठेही मदत मिळत नाही, म्हणून त्यांनी काही मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून आणि इतर व्यवसायांकडून बरेच पैसे कारखाना वाचवण्यासाठी कोट्यावधी रुपये जमा केले होते। परंतु या पैशाचं नंतर काय झालं कोणालाच माहीत नाही। आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये हाच कारखाना ओमकारेश्वर ग्रुप यांनी हा चालवायला घेतला आहे। युनियन बँकेचं या कारखान्यावरती कर्ज झालं आणि ह्याच युनियन बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला आणि हा कारखाना आता ओमकारेश्वर ग्रुपने थेट विकत घेतला आहे। म्हणजेच आता असं चर्चा सुरू झाली आहे। गोपीनाथराव मुंडे यांनी कमवलेली संपत्ती पंकजा मुंडे ह्या मात्र कुठेतरी नष्ट करतात का? एक वेळेस गोपीनाथराव मुंडे यांचा बालेकिल्ला असलेला बीड जिल्ह्यामध्ये दरारा हा देखील लोकसभेला त्यांचा पराभव झाला, तिथून देखील त्यांचं वर्चस्व कमी झालं आणि आता राहिलेलं कसं तरी गोपीनाथराव मुंडेंची संपत्ती देखील पंकजा मुंडे ह्या घालतात काय अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली। पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांपासून गुपचूप हा कारखाना विकल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। कित्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपये अजून या कारखान्यामध्ये गुंतलेले आहेत, परंतु आता त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? कित्येक ऊसतोड कामगारांना काम देखील नाही आणि ह्या कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस देखील तसेच पडून राहिलेले होते असे तिथली स्थानिक लोकांचं म्हणणं होतं। परंतु आता पंकजा मुंडे याच्यावरती काय प्रत्युत्तर देणार अशी सर्वांचीच उत्सुकता लागलेली आहे। तर मंडळी, तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।